प्रेम कधी कुणाला कोणत्या वयात होईल सांगू शकत नाही. अशीच प्रेमात पडलेली एक किशोरवयीन 17 वर्षाची कानपूरची मुलगी प्रिया, जिने तिच्या बॉयफ्रेंड कुलदीप सोबत एक रात्र पहिल्यांदाच अनैतिक संबंध प्रस्थापित केले. संबंध बनवताना तिच्या बॉयफ्रेंडने शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि हेच तिच्या जीवावर कसं बेतलं. बॉयफ्रेंड सोबत पूर्ण एक रात्र घालवल्यानंतर या 17 वर्षाच्या मुलीसोबत काय काय घडलं, ज्याने उत्तर प्रदेशमधील जनतेत मोठी खळबळ उडाली. हीच सत्यकथा आज आपण या व्हिडिओत ऐकणार आहोत. कानपूर जिल्ह्यात एका छोट्याशा गावात 17 वर्षांची प्रिया आपल्या कुटुंबासोबत राहत होती. नुकतीच 10वी पास करून तिने 11वी मध्ये प्रवेश केला होता. वाढतं वय होतं, त्यामुळे मुलांकडे मुली आणि मुलींकडे मुलं आकर्षित होणार हे ठरलेलंच असतं. प्रिया दिसायला खूपच देखणी होती, त्यामुळे कॉलेजमधील अनेक मुलं तिच्यावर लाईन मारायचे. पण प्रियाने कुणालाच भाव दिला नव्हता. पण तेव्हाच प्रियाच्या आयुष्यात कुलदीप नावाचा एक तरुण आला, जो दिसायला खूप जास्त हँडसम होता. त्याला बघताच प्रिया स्वतःला थांबवू शकली नाही आणि त्याच्या प्रेमात पडली. त्यामुळे त्यांच्यासोबत एकत्र बसमध्ये कॉलेजला येणं जाणं वाढलं. एकमेकांना भेटणं बोलणं होऊ लागलं आणि त्यांची प्रेम कहाणी पुढे जाऊ लागली. हळूहळू कुलदीप प्रियाकडे शरीर सुखाची माग करू लागला. पण 17 वर्षाची प्रिया या गोष्टीसाठी थोडं घाबरत होती. असं नको करायला, भीती वाटते, लग्न झाल्यानंतर आपण या गोष्टी करूयात ना, असे ती आपल्या बॉयफ्रेंडला समजावून सांगत. पण कुलदीप हट्टाला पेटला होता, म्हणून शेवटी तिने शरीर संबंध ठेवायला कुलदीपला होकार दिला. आता हे दोघंही वेळेची वाट पाहत होते की कधी त्यांना एकांत मिळेल आणि कधी ते जवळ येतील. थोड्या दिवसानंतरच प्रियाचे आई वडील कानपूरमध्येच एका नातेवाईकांकडे लग्नास जाणार होते. त्यांनी प्रियाला देखील सोबत चालण्यास सांगितले. परंतु माझी परीक्षा जवळ आली आहे, मला अभ्यास करायचा आहे, म्हणून प्रियाने घरी थांबायचा विचार केला. मुलीला एकटं घरी कसं सोडायचं, म्हणून प्रियाच्या आईने प्रियाच्या भावाची मुलगी परी तिला जोडी घरी ठेवली आणि ते सगळे लग्नाला निघून गेले. परी 7 वर्षांची होती. तिला जास्त काही समजत नव्हतं, म्हणून प्रियाने तिला रात्री जेवण करायला दिलं आणि झोपण्यास सांगितलं. 13 डिसेंबर 2024ला 17 वर्षांची प्रिया एकटीच घरी होती. तेव्हाच तिला आपल्या बॉयफ्रेंड कुलदीपचे शब्द आठवले. आपण दोघं प्रेम संबंधात आहोत. मनाने तर आपण जवळ आलोय, पण जर आपण शरीरानेही जवळ आलो तर काय होईल. कुलदीपचं तिच्याप्रती असलेलं प्रेम पाहून प्रियाने आज त्याच्या जवळ जायचं ठरवलं. आई वडील, भाऊ, वहिनी लग्नाला गेल्यानंतर तिने आपला प्रियकर कुलदीपला फोन केला. मी घरी आज एकटीच आहे, तू घरी येऊ शकतोस, असे त्याला सांगितले. कुलदीपला प्रियाचं बोलणं ऐकून आनंद झाला. संधीचा फायदा घेत प्रियाचा बॉयफ्रेंड कुलदीप रात्री 8:30 वाजताच तिच्या घरी येऊन पोहोचला. तो प्रियाच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेला नेवाडा गावात राहणारा होता. कुलदीप घरी आल्यानंतर प्रियाने गुपचूपच त्याला घरात घेतलं. प्रियाची 7 वर्षांची भाची अजून झोपली नव्हती. तिने कुलदीपला घरात येताना बघितलं, पण गोड बोलून प्रियाने तिला झोपी लावलं. घरात आल्यानंतर बऱ्याच गप्पा गोष्टी या दोघांनीही केल्या आणि त्यांचं प्रेम आता चांगलंच बहरू लागलं. हळूहळू कुलदीपचे हात प्रियाच्या शरीराभोवती फिरायला लागलेत. शरीर संबंध ठेवणं दोघांसाठीही पहिलाच अनुभव होता. कुलदीपच्या एका मित्राला कुलदीपनं फोन करून या गोष्टींविषयी विचारलं होतं. तेव्हा त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, एक काम कर, तिच्या घरी जाताना शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या मेडिकलमधून घेऊन खाऊन घे, मजा येईल. हसूनच तो त्याला म्हटला आणि कुलदीपने देखील त्याच्या मित्राचं सिरियस घेतलं आणि प्रियाच्या घरी येताना वाटेत लागणाऱ्या मेडिकलमधून त्यानं शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या विकत घेतल्या आणि त्या खाल्ल्या सुद्धा. त्या गोळ्या घेतल्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळीच पॉवर तयार झाली. हळूहळू आधी त्यानं तिचे कपडे काढले. प्रियाने कुठल्याही गोष्टींसाठी त्याला नकार दिला नाही.
दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे प्रेमात डुबून गेले. रात्रीच्या 7 तास कुलदीपनं प्रियाला निवस्त्र ठेवलं होतं आणि रात्रभर तो तिच्यासोबत शरीर सुख घेत होता. त्याने शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या म्हणून तो खूपच उत्तेजित होत होता. त्यामुळे 2दा-3दा त्यानं प्रियासोबत रात्री शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर प्रिया त्याला नको नको म्हणत असताना देखील त्याने तिचं ऐकलं नाही. प्रियासाठी हे सगळं पहिल्यांदाच होतं, त्यामुळे तिला या गोष्टींचा खूप त्रास होऊ लागला. त्यातली त्यात तिला खूप जास्त थंडी वाजली आणि तिचं शरीर हळूहळू ताठ पडू लागलं. आता मात्र प्रियाला होणारा त्रास बघून कुलदीप जास्त घाबरला. खरं तर त्यानं तिला हॉस्पिटलला घेऊन जायला हवं होतं, परंतु तो घाबरून तिला त्याच अवस्थेत सोडून तसाच पळून गेला. 14 डिसेंबर रोजी प्रियाचं कुटुंब घरी परत आलं. सकाळी येताच त्यांनी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा ते सगळे हादरलेच. समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. त्यांच्या 17 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालेला होता. मुलीचा मृतदेह खोलीत बेडवर अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता. आपल्या मुलीसोबत असे कुणी केले तिच्या घरच्यांना समजेना, म्हणून त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने सुद्धा घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केलेत, पण कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण तितक्यातच पोलिसांची नजर परीवर पडली, जी खूप घाबरलेली दिसत होती. गोड बोलून परीला विचारपूस करण्यात आली तेव्हा परीनेच सांगितलं की आत्याचा एक मित्र रात्री घरी आला होता आणि तेव्हा परीकडूनच स्केच तयार करण्यात आलं आणि कुलदीपचं नाव समोर आलं. पोलिसांनी प्रियकर कुलदीपला अटक केली आहे. आरोपी कुलदीपनं पोलीस चौकशीत सांगितलं की त्याची गर्लफ्रेंड प्रिया घरी एकटीच होती. रात्री 8:30च्या सुमारास तो तिच्या घरी पोहोचला. रात्रभर तो तिथंच थांबला. शक्तिवर्धक गोळ्या घेतल्यामुळे त्याने रात्रभर तिच्यासोबत संबंध बनवले, पण सकाळी तिची तब्येत बिघडू लागली म्हणून घाबरूनच त्याने तिथून पळ काढला. घाबरून पळून न जाता जर मी प्रियाला हॉस्पिटलला नेलं असतं तर कदाचित ती वाचली असती, हे देखील तो बोलला. पण असं केलं असतं तर आम्हाला बाहेर कुणी बघितलं असतं, तर प्रिया आणि माझं सत्य बाहेर समजलं असतं, म्हणून मी घाबरलो. 3 डॉक्टरांच्या संमतीने प्रियाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं गेलं आणि त्यात देखील तेच आलं. तिच्यावर शरीर संबंध बळजबरीनं होत होते. तिच्यासाठी हा अनुभव पहिल्यांदा असल्यामुळे तिला त्रास जाणवत होता. त्यातली त्यात तिचं उघडं शरीर थंडीनं खूप गारठलं होतं. हा सगळा त्रास सहन न झाल्यानं शेवटी तिचा मृत्यू झाला. प्रियाच्या घरच्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकर कुलदीप विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या कलमांतर्गत FIR दाखल केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ही सत्य घटना आहे. या कथेतून काय शिकावं? आई बापाने तरुण मुलीला घरी एकटं सोडून कुठेही जाऊच नये. प्रेमात वाहत गेलेल्या तरुण पिढीने ही गोष्ट लक्षात घ्यावी. आई बाप विश्वास ठेवून तुम्हाला घरी एकटं सोडून जात असतात ना, तर त्यांच्या त्या विश्वासाचा मान ठेवावा. असले वाईट कृत्य अजिबात करू नये. कुलदीप जितका चुकीचा आहे तितकीच प्रिया देखील चुकीची आहे, कारण तिने त्याला घरी बोलवून घेतले आणि म्हणूनच स्वतःचा जीव ती गमावून बसली. तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? चूक नक्की कुणाची? खाली कॉमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर KGF स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकू नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.